मंडळी, मराठीमध्ये लिंबू, मिरची, सोडा ह्या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण टायटल्स कशा पद्धतीने ते ठेवतात याबद्दल बरेचदा चर्चा केलेली आहे आपल्या चॅनलवरती. आता सारखं-सारखं ना तोच-तोच विषय बोलण्यात मला अजिबात रस नाहीये आणि त्याच-त्याच गोष्टींबद्दल बोलून-बोलून ना आता खरंच सांगते कंटाळा आलाय. नाही म्हणजे जर का मेकर्सलाच आपल्या चित्रपटांबद्दलचा सीरियसनेस नसेल, तर मग आपण आपलं रक्त का जाळायचं प्रेक्षकांनी? हाही एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे कैरी या चित्रपटाबद्दल बोलूया. आता कैरी या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल जर का चर्चा करायची झाली, तर मूळतः सायली संजीव हिचंच नाव कैरी असल्याचं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. एकंदरीत ट्रेलरमध्ये 2 ठिकाणी त्या शब्दाचा वापर केला गेलाय तिला आवाज देण्यासाठी. कैरी, लग्न करतेस का माझ्याशी? आता कैरी खरंच हे नाव तिला का दिलं गेलं याची एक पद्धतशीरपणे त्यांनी जर का एक्सप्लेनेशन दिलेलं असेल, स्पष्टीकरण दिलेलं असेल चित्रपटामध्ये तर अतिशय योग्य गोष्ट ती घडेल. अदरवाईज जस्ट असंच एक नाव कैरी आहे, काहीतरी तिला खूप आवडायची कैरी वगैरे असं काहीतरी अतिशय थातुरमातुर कारण जर का दिलं, तर त्याहून हास्यास्पद गोष्ट अजून कुठलीच नसेल, हे मात्र तितकंच नक्की आहे. असो, आता ओव्हरऑल जर का ट्रेलरबद्दल चर्चा करायची झाली, तर याच्या ट्रेलरमध्येच आपल्याला भलीमोठी स्टार कास्ट दिसते. सगळ्यात आधी सिद्धार्थ जाधव आहे ह्याच्यामध्ये, त्याच्यानंतर सायली संजीव, शशांक केतकर, सुबोध भावे, अरुण नलावडे हे सगळेजण आपल्याला चित्रपटामध्ये दिसतात. सिद्धार्थ जाधव याच्या व्यक्तिरेखेला एकंदरीत पाहता मला ना टाईम प्लीज चित्रपटाची आठवण झाली. तुम्ही पाहिलाय का तो चित्रपट? आणि टाईम प्लीज चित्रपटामध्ये हिम्मतरावचं कॅरेक्टर त्याने ॲक्चुअली प्ले केलं होतं. जे फार गमतीशीर होतं आणि अजूनही ते तितकंच शाबूत लक्षात आहे म्हणजे ते तितकं त्यांनी स्ट्राँगली निभावलेलं होतं त्या चित्रपटामध्ये. याही चित्रपटाच्या त्याच्या ओव्हरऑल कॅरेक्टरकडे बघता तशाच कुठच्यातरी शेडचं ते मला वाटतंय. बाकी हा जस्ट एक अंदाज आहे. ॲक्चुअल चित्रपट आल्यानंतर आपल्या सगळ्यांना हे नक्कीच सगळं काही उलगडणार आहे. हा चित्रपट 12 डिसेंबरला येतोय. 12 डिसेंबरलाच उत्तर नावाचा सुद्धा एक मराठी चित्रपट येतोय, ज्याच्यामध्ये अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे आणि रेणुका शहाणे हे दिसतायत. आता अर्थात परत एकदा तोच किस्सा, की बाबा रे कितींदा आपण त्याच-त्याच गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत, की एकाच दिवशी प्लीज क्लॅश करू नका मराठी सिनेमे, क्लॅश करू नका मराठी सिनेमे. असो, परत आपण त्याच-त्याच विषयाबद्दल चर्चा नाही करणार आहोत. लाइक आय सेड ऑलरेडी. आता ओव्हरऑल जर का ट्रेलरकडे पाहिलं, तर ट्रेलर जेन्युइनली स्पीकिंग मला फ्लॅट वाटला. फार असे काही त्याच्यात उतार, चढाव किंवा ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना, की हायज एंड लोज असं काहीच मला दिसलं नाही. एकंदरीत खूपच फ्लॅट कट केलाय. एकंदरीत ज्या प्लॉटची आयडिया आपल्याला असं दिसतीये, की कथा जी आहे ती कोकणातनं सुरू होते आणि लंडनपर्यंत पोहोचते. आता ही कशी पोहोचते ते मात्र आपल्याला चित्रपटामध्ये बघावं लागेल. मूळतः कोकणामध्येच लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे शशांक केतकर आणि सायली संजीव या दोघांची. दोघे जण प्रचंड प्रेमात आहेत एकमेकांच्या. दोघांचं लग्न सुद्धा होतंय. लग्न झाल्यानंतर लंडनला ते थेट जातात आणि त्याच्यानंतर शशांक केतकर गायब होतोय. आता तो गायब होतोय, की त्याला कुणीतरी जबरदस्तीने गायब केलंय, हे सगळं काही आपल्याला चित्रपटामध्ये पाहता येणार आहे. आता सायली संजीव परक्या देशामध्ये आपल्या नवऱ्याला शोधू पाहतीये. तिथेच तिला इंग्रजी नीट धड बोलता सुद्धा येत नाहीये. अशा केसेसमध्ये सिद्धार्थ जाधवची ती मदत मागू पाहते. मग सिद्धार्थ जाधव तिला ॲक्चुअली मदत करतो का? का तोच खरा तिचा शत्रू आहे? हे सगळं काही आपल्याला बघता येणार आहे, याच कैदी नावाच्या चित्रपटामध्ये. आता ओव्हरऑल लाइक आय सेड मला सिनेमॅटोग्राफी, बजेट प्रोडक्शन या सगळ्या गोष्टी नक्कीच ठीक वाटल्या. अर्थात तो एक लंडनला शूट झाल्यामुळे कुठेतरी त्या बजेट कॉम्प्रोमाइजेस आपल्याला नाही पाहायला मिळत आणि खरंच या सिनेमाची कथा लंडनलाच दाखवणं गरजेचं होतं का? म्हणजे जर का हीच आपण भारतामध्ये राहून शूट करता आली असती का? हाही एक प्रश्न आहे. कारण आता तेच तो काळ आय थिंक गेलाय, की आता फॉरेन कंट्रीजमधले सिनेमे आपण बघायचो. आपल्याला ते आकर्षण वाटायचं कारण का युजुअली आपल्याला ते बघायला नव्हतं मिळत रिअल लाईफमध्ये किंवा सोशल मीडियावरती आजकाल त्या गोष्टी खूप नॉर्मल झाल्यामुळे एवढं त्याचं फारसंच आकर्षण नाही उरलंय. पण तरीसुद्धा ओव्हरऑल जर का तुम्ही मला विचाराल तर कैरी या चित्रपटामध्ये मल्टी स्टारर सिनेमा असल्यामुळे आणि बजेट सुद्धा थोडंफार चांगलं असल्यामुळे आणि दिग्दर्शक हे शांतनू रोडे असल्यामुळे या चित्रपटाकडनं मी अपेक्षा नक्कीच ठेवू शकते. कारण गोष्ट एका पैठणीची हा सिनेमा सुद्धा शांतनू रोडे यांनीच दिग्दर्शित केला होता आणि मला तो सिनेमा ॲक्चुअली त्याच्यामध्ये त्रुटी होत्याच. पण तरीसुद्धा तो सिनेमा मला एक छान सिनेमा म्हणून नक्कीच एक फील गुड वाली वाइब देऊन जातो. मी तो सिनेमा परत-परत व्हिजिट सुद्धा करू शकते असा तो सिनेमा आहे. माझ्या तरी लिस्टमधला. काही लोकांना तो खूप एव्हरेज वाटू शकतो, पण मला ती गोष्ट आवडली होती. ज्या पद्धतीने ती खूप सौम्य भाषेत, खूप सिंपलरित्या आपल्या सगळ्यांसमोर मांडण्यात आली होती. तर त्याच्यामुळे नक्कीच याही सिनेमाकडनं माझ्या त्याच अपेक्षा नक्कीच असतील. बाकी तुमचं काय म्हणणं आहे कैरी या चित्रपटाबद्दल तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि 12 डिसेंबरलाच आणखीन जो उत्तर नावाचा चित्रपट येतोय, त्याच्या ट्रेलरबद्दलचा रिव्ह्यू लगेचच येतोय या व्हिडिओच्या पाठोपाठ. तोही बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.